Very good morning, PYBSc student. Today we are going to discuss about a new chapter in industrial chemistry, dyes, drugs and pharmaceutical. बघा मागच्या लेक्चरमध्ये आपण 14 युनिट कंप्लीट केलेला आहे. या आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला डाईज, ड्रग्स अँड फार्मास्युटिकल हा चॅप्टर स्टडी करायचा आहे. तर बघा हा जो चॅप्टर आहे या चॅप्टरमध्ये डाईज, ड्रग्स अँड फार्मास्युटिकल हे तीन वर्ड समजा म्हणजे रिलेटेड ऑफ ह्युमन बीइंग असं म्हणायला हरकत नाही, कारण की डाईज तुम्हाला माहीतच आहे, मी ते स्टडी करणारच आपण. त्याच्यानंतर ड्रग्स, त्याच्यानंतर फार्मास्युटिकल हे तिन्ही रिलिव्हंट आहे कशाच्या, ह्युमन बीइंग सोबत. तर बघा डाईजच्या बाबतीमध्ये आपण थोडंसं म्हणजे इंट्रोडक्शन आपण बघू. पहिल्यांदा फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू स्टडी डाईज, देन ड्रग्स, देन फार्मास्युटिकल. वन बाय वन वी हॅव टू डिस्कस or simultaneously we have to discuss what happening. We have to study dyes as well as drug also as well as pharmaceutical also. तर बघा डाईज हा जो समजा वर्ड आहे, डाय म्हणजे जसं समजा जे काही समजा हेअर वगैरे आहे, हेअर आर्ट म्हणायला हरकत नाही. म्हणजे जे काही समजा म्हणजे डाईज आहे, हे डाईज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आहे आणि जे कलरफुल डाईज आहे. कोणाला समजा ब्लॅक कलर हा म्हणजे डाय आवडतो, कोणाला ब्ल्यू नाही तर कोणाला रेड कलर, म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे डाईजचे समजा म्हणजे प्रकार आहेत. तर बघा हे जे डाईज आहे हे डाईजचे सुद्धा काही प्रकार दिलेला आहे. एक इंडिगो डाईज आहे, इंडिगो इरा, त्याच्यानंतर इंडिगो ब्ल्यू सुद्धा आहे आणि आलिझारिन. हे सगळे जे काही समजा एक्झाम्पल आहे, इट इज रिलेव्हंट ऑफ डाईज. आता बघा हे जे डाय आहे, हे डाईज जे आहे याच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं म्हणजे डिस्कस करू शकतो. तर बघा काय म्हटलेलं आहे, द कलर मेक्स एनिथिंग अट्रॅक्टिव्ह डाईज. म्हणजे बघा एखाद्या हेअरला म्हणजे आर्ट करायचं असेल, त्याला जर समजा कलरफुल करायचं असेल तर तो जो समजा म्हणजे डाईज आहे, त्या डाईजच्या माध्यमातून त्या जे काही समजा हेअर आहे त्या हेअरचं काय होते, ब्राईटनेस हा अतिशय म्हणजे त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह होते आणि थोडंसं अट्रॅक्टिव्ह दिसते. म्हणजे आता वेगवेगळ्या रंगारंगाचे डाईज आहे, कोणाला कसं आवडते, कोणाला कसं आवडते. तर बघा इट डिपेंड्स ऑन दॅट पर्टिक्युलर चॉईस ऑफ दॅट पर्टिक्युलर म्हणजे काय म्हणू आपण ह्युमन बीइंग. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं, डाईज व्हॅल्यू प्रोडक्ट ऑफ बिहाइंड देअर कॉस्ट. म्हणजे त्याच्या कॉस्टवर डिपेंड आहे. तर काही लोकांना समजा जे काही समजा कॉस्टली असेल ते सुद्धा डाईज चालेल. काही लोकांना म्हणजे जे काही समजा चीप मिळत असेल, कमी पैशामध्ये मिळत असेल, ते सुद्धा डाईज ऍज पर देअर कंडिशन म्हणजे त्याच्यावर डिपेंड आहे कसं ते डाईज काय करायचं, युटिलाइज करायचं. त्याच्यानंतर अजून काय म्हटलेलं बघा, आवर मॉडर्न सिव्हिलायझेशन डिपेंड्स मच डाईज. म्हणजे बघा या मॉडर्न युगामध्ये जवळपास म्हणजे जे काही समजा हे युग आहे, या युगात जास्तीत जास्त या डाईजचा इथे काय होतोय म्हणजे जनरली यूज होतोय. जसं समजा ज्याप्रमाणे लेडीज, जेंट्स सुद्धा म्हणजे डाईज वापरतात. म्हणजे ह्युमन बीइंग म्हटलं तर आलं त्याच्यामध्ये सगळंच. तर अतिशय जास्त प्रमाणामध्ये या मॉडर्न युगामध्ये डाईजचा म्हणजे वापर केला जाते. त्याच्यानंतर बघा अजून काय म्हटलेलं आहे की देअर हॅव बीन डाईज वी वुड हॅव बीन लिव्हिंग इन कलरलेस वर्ल्ड. म्हणजे बघा कलरफुल वर्ड म्हणायला हरकत नाही, कलरलेस पेक्षा कलरफुल जे काही वर्ड आहे त्याच्यामध्ये जे काही समजा अट्रॅक्टिव्ह जे काही समजा कंडिशन्स आहेत ते ऑन द बेसिस ऑफ डाईज, त्या डाईजच्या बेसिसनं ते कुठलेही समजा जे हेअर्स असेल ते त्याला म्हणजे वेगळ्या प्रकारचं कलर लावून त्याला एक वेगळं म्हणजे अट्रॅक्टिव्ह बनवलं जाते. असं म्हणजे हे डाईजचं एक म्हणजे महत्वाचं कारण आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं जे समजा कॉन्सेप्ट आहे, आपण डाईज बद्दल बोललो तर भरपूर बोलता येत, काही प्रॉब्लेम नाही, परंतु बघा काही महत्वाचे कॉन्सेप्ट सुद्धा आपल्याला स्टडी करायचे. तर बघा दुसरा जो कॉन्सेप्ट आहे सेन्सेशन ऑफ कलर. आता बघा सेन्सेशन ऑफ कलर म्हणजे काय नेमकं, एखादा समजा आता तुम्ही समजा हा जो समजा कलर आहे, हा कलर तुम्हाला दिसतोय बोर्डवरचा, हा रेड कलर आहे, पण याची सुद्धा एक वेवलेंथ असते, रिफ्लेक्शन रेडिएशन असं काहीतरी म्हटलेलं आहे. बघा रिफ्लेक्शन रेडिएशन म्हणजे त्याची एक वेवलेंथ असते. तर याच्यामध्ये असं दिलेलं आहे की 4000 एम्पियर टू 8000 एम्पियर असं म्हणजे त्याची एक वेवलेंथ दिलेली आहे. तर बघा हा जो समजा कलर आहे आपल्याला जर समजा ओळखायचं असेल तर जोपर्यंत आपले जे काही समजा डोळ्याची जे काही समजा जे वेवलेंथ आहे
जे आईची जी काही वेव्हलेंथ आहे तिथपर्यंतच आपण त्याचा समजा कलर काय करू शकतो, आयडेंटिफाय करू शकतो की हा कलर लाल आहे, हा कलर ब्ल्यू आहे की हा कलर ब्लॅक आहे. वी हॅव टू आयडेंटिफाय ऑन द बेसिस ऑफ आईज वेव्हलेंथ. म्हणजे प्रत्येकाचे जे काही समजा डोळ्याची जे काही समजा एक वेव्हलेंथ आहे त्या वेव्हलेंथच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे तो कलर जो असेल तो कलर आयडेंटिफाय करता येतो, डिटेक्ट करता येतो. दिस इज मेन रिझन. ऑन द बेसिस ऑफ वेव्हलेंथ वी हॅव टू डिटेक्ट डिफरंट टाइप्स ऑफ कलर, वेदर इट विल बी ब्लॅक, नायदर इट विल बी ब्ल्यू ऑर रेड अँड सो ऑन. म्हणजे कशा प्रकारचा कलर आहे हे त्याच्या वेव्हलेंथवर आपल्याला डिपेंड असते. म्हणजे जर समजा एखाद्या म्हणजे 70 वर्षाच्या व्यक्तीला जर म्हटलं की हा कलर म्हणजे तुम्ही आयडेंटिफाय करा, तर त्याला ते कलर दुरून म्हणजे तो आयडेंटिफाय करता येणार नाही. म्हणजे त्याची जी काही वेव्हलेंथ आहे, जी इंटेन्सिटी आहे कशाची, डोळ्याची, आयची, ते कमजोर झाली असेल आहे की नाही. आणि एखाद्या समजा 30-35 वर्षाच्या मुलाला विचारलं हा कलर समजा कुठला आहे, तो पटकन तो कलर आयडेंटिफाय करू शकेल. इट डिपेंड्स ऑन डिफरंट टाइप्स ऑफ काय म्हणू आपण त्याला, डिफरंट टाइप्स ऑफ वेव्हलेंथ ऑफ द डिफरंट टाइप ऑफ काय ह्युमन बीइंग्स किंवा डिफरंट टाइप्स ऑफ काय पर्सन. वेगवेगळ्या पर्सनची जी काही समजा वेव्हलेंथ आहे वेगवेगळी असते. तर बघा रिफ्लेक्शन रेडिएशन जे आहे 4000 अँगस्ट्रॉम टू 8000 अँगस्ट्रॉम पर्यंत काय होईल, याचं रिफ्लेक्टेड जे काही रेडिएशन आहे हे इथे काय होईल आयडेंटिफाय करता येईल. त्याच्यानंतर बघा हे झालं रिलेटेड ऑफ सेन्सेशन ऑफ कलर. आता सेन्सेशन म्हणजे आपल्याला असं सेन्स होतो की हा कलर वा रेडच आहे. डेफिनेटली 101% दिस कलर इट विल बी इंडिकेट ऍज अ रेड कलर, बरोबर आहे. त्याच्यानंतर अजून समजा दुसरा कलर असेल तर आपण 100% ते आयडेंटिफाय करू शकतो ऑन द बेसिस ऑफ सेन्सेशन. म्हणजे आपल्याला सेन्स होतो की नाही हा कलर जो आहे हा रेडच आहे. देर इज नो एनी क्युरीज ऑर देर इज नो एनी कन्फ्युजन, बट 101% ऑन द बेसिस ऑफ सेन्सेशन, on the basis of wavelength of particular eyes, we have to easily detected what a particular color. म्हणजे कलर आपल्याला डिटेक्ट करता येईल सेन्सेशनच्या माध्यमातून. त्याच्यानंतर बघा जो नंतरचा कन्सेप्ट आहे तो आहे प्रॉपर्टीज ऑफ गुड डाईज. हे आपण याच्यानंतर बघणार आहे. तर हे झालं रिलेटेड ऑफ डाईज. आता आपण त्याची प्रॉपर्टी बघू, म्हणजे कशाचे, डाईजचे. असा कन्सेप्ट आहे की प्रॉपर्टीज ऑफ डाईज. आता बघा याचे काही समजा जे काही गुणधर्म असतील, जे काही समजा प्रॉपर्टीज असतील ते आपल्याला इथे काय करायचं, आयडेंटिफाय करायचं. तर बघा पहिली जो काही समजा प्रॉपर्टी याच्यामध्ये दिलेली आहे कशाची, त्या डाईजची. तर इट मस्ट हॅव सुटेबल अँड अट्रॅक्टिव्ह कलर. म्हणजे असं म्हटलेलं आहे की डाईज हा अतिशय समजा सुटेबल आणि अट्रॅक्टिव्ह कलर आहे असं म्हणणं आहे. म्हणजे त्याची जी पहिली प्रॉपर्टी आहे, इट मस्ट have suitable and attractive color. म्हणजे बघा जो काही समजा डाईज आहे या डाईजचं जे काही समजा म्हणजे जे प्रॉपर्टी आहे ते अतिशय सुटेबल आहे आणि जे काही कलर समजा आयडेंटिफाय करू आपण तो कसा असेल, तो म्हणजे अट्रॅक्टिव्ह कलर असेल. म्हणजे हे झाली त्याची पहिली प्रॉपर्टी. दुसरी प्रॉपर्टी बघा काय म्हटलेलं आहे, इट मस्ट बी अटॅच इटसेल्फ टू मटेरियल फ्रॉम सोल्युशन. म्हणजे बघा याचं म्हणणं असं आहे की इटसेल्फ अटॅच म्हणजे बघा एखाद्या समजा सुटेबल सोल्युशनलाच तो काय होईल चांगल्या पद्धतीनं तो अटॅच होईल, तो मटेरियल जे काही असेल ते. टू बी कम्पॅरेबल ऑफ ए फिक्स ऑन इट. म्हणजे बघा एखादा जर समजा आता समजा एखादा कलर असेल त्या सोल्युशनवर डिपेंड असते तो कशा पद्धतीनं तो त्याच्यामध्ये काय होईल, ऍड होईल. म्हणजे आपण इथे असं कन्सिडर करू की सुटेबल सोल्युशन वी हॅव टू सुटेबल सोल्युशन इट मस्ट बी इम्पॉर्टंट. कशासाठी की एखादा सुटेबल सोल्युशन मध्येच तो काय होईल, पर्टिक्युलर तो जो डाईज आहे त्याच्यामध्ये काय होईल, तो मिक्स होईल किंवा तो सोल्युबल होईल. म्हणजे असं म्हणू आपण तर इथे आपल्याला असं म्हणायला हरकत नाही की दॅट पर्टिक्युलर मटेरियल इट विल बी काय म्हणू आपण इथे आता सोल्युबल
soluble in particular condition. म्हणजे बघा तो जर समजा डाई जो आहे तो कशामध्ये सोल्युबल आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. कशामध्ये म्हणजे लवकरात लवकर तो काय झाला पाहिजे, सोल्युबल झाला पाहिजे, तो डिझॉल्व्ह झाला पाहिजे, अशा प्रकारचं मटेरियल समजा म्हणजे सोल्युशन आपण त्या मटेरियल साठी काय करू, युटिलाइज करू. ही झाली त्याची दुसरी प्रॉपर्टी. तिसरी प्रॉपर्टी मध्ये काय म्हटलेलं आहे बघा की वेन ए डाई इज फिक्स्ड टू ए सबस्ट्रेट, म्हणजे जो काही समजा एक डाईज आहे तो कुठल्या तरी एका सबस्ट्रेट मध्ये तो फिक्स आहे की त्याच्यामध्ये तो लवकर काय होतो, म्हणजे तो सोल्युबल होतो. म्हणजे असं म्हणणं आहे की वेन ए डाईज काय म्हटलेलं आहे, टू ए सबस्ट्रेट, डाईज फिक्स टू ए सबस्ट्रेट, म्हणजे कुठल्या तरी एका सबस्ट्रेट मध्ये तो काय आहे तो त्याच्यामध्ये म्हणजे तो सुटेबल राहील किंवा तो फिक्स, म्हणजे त्याचं असं रिक्वायरमेंट आहे की त्या सबस्ट्रेट मध्ये तो जनरली काय होतो, म्हणजे सोल्युबल, इझिली सोल्युबल होतो असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर बघा चौथं जे की समजा प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा, इट मस्ट बी रेजिस्टन्स टू केमिकल लाईक सोप, म्हणजे त्याचं जे की समजा रेजिस्टन्स पॉवर आहे ऍज वेल एज काय म्हणजे इक्वलंट टू सोप. म्हणजे बघा रेजिस्टन्स ऑफ डाईज काय म्हटलेलं आहे की रेजिस्टन्स ऑफ डाईज टू केमिकल लाईक सोप, टू केमिकल्स लाईक सोप. म्हणजे बघा काय म्हटलेलं आहे की रेजिस्टन्स ऑफ डाईज, म्हणजे डाईचं जे काही रेजिस्टन्स आहे हे जवळपास केमिकल सारखंच आहे, केमिकल लाईक सोप आहे की नाही. म्हणजे जसं समजा आपण डोक्याला जसं समजा साबण वगैरे लावतो, सोप लावतो, त्याच पद्धतीनं हे सुद्धा एक समजा त्याच्यासारखं एक समजा काय आहे, केमिकल आहे की नाही. त्याच्यानंतर बघा नंतरचा जो काही समजा प्रॉपर्टीज आहे त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, इट मस्ट पोजेसेस हाय अफिनिटी ऑफ हाय डाईंग रेट. म्हणजे बघा म्हणजे हे कशावर डिपेंड असते की डाईंग रेट डिपेंड्स अपॉन काय म्हटलेलं आहे, हाय अफिनिटी. म्हणजे डाईची जी काही समजा क्वालिटी आहे हे कशावर डिपेंड आहे, आपल्याला समजा कॉस्टली घ्यायचं की चीप घ्यायचं हे डिपेंड करते की त्याच्या अफिनिटीवर, त्याच्या क्वालिटीवर डिपेंड करते. तर बघा अशा प्रकारे हे जे समजा डाईज आहे ते डाईचे काय आहे प्रॉपर्टीज आहे हे तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा डाईची जी काही वेव्हलेंथ आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल की जे काही समजा 4000 ते 8000 पर्यंत त्याची जी काही समजा वेव्हलेंथ आहे. त्याच्यानंतर सेन्सेशन तुमच्या लक्षात आलं असेल की सेन्सेशन कशा पद्धतीनं होतो, म्हणजे वी हॅव टू आयडेंटिफाय कलर ऑन द बेसिस ऑफ वेव्हलेंथ. म्हणजे ज्यांच्या प्रत्येकाच्या डोळ्याची जे काही सेन्सेशन आहे की जी वेव्हलेंथ आहे ते वेव्हलेंथ कमी जास्त प्रमाणात असल्यामुळे जो काही समजा कलर आहे तो कलर म्हणजे ऑब्झर्वेशन जो आहे तो वेव्हलेंथच्या माध्यमातून आपल्याला त्याचं सेन्सेशन होतो. त्याच्यानंतर बघा वेगवेगळे त्याचे प्रॉपर्टीज दिलेल्या आहे की त्या प्रॉपर्टीमध्ये दिलेला आहे की बाबा फिक्स जे काही सोल्युशन असेल त्या सोल्युशन मध्येच तो पर्टिक्युलर काय होतो, चांगल्या पद्धतीनं तो इझिली सोल्युबल होतो. किंवा आता समजा जे काही डाईज आहे ही डाईची जी काही समजा कॉस्ट आहे इट डिपेंड्स ऑन दॅट पर्टिक्युलर अफिनिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर क्वालिटी ऑफ डाईज. म्हणजे त्याच्या क्वालिटीवर त्याचं जे काही समजा रेट वगैरे असेल किंवा त्याचं जे काही समजा कॉस्ट असेल डिपेंड्स ऑन द बेसिस ऑफ दॅट क्वालिटी, म्हणजे क्वालिटीवर डिपेंड आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचा जो काही समजा कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये तो कन्सेप्ट आपण बघणार आहे इथे. लगेच क्लासिफिकेशन ऑफ डाईज आपण बघणार आहे. तर बघा क्लासिफिकेशन ऑफ डाईज मध्ये जवळपास 7 म्हणजे त्याचे क्लास आहे. पहिला आहे ऍसिड डाईज, दुसरा आहे बेसिक डाईज, तिसरा आहे मॉडर्न डाईज, चौथा आहे वॅट डाईज, पाचवा आहे सल्फर डाईज, सहावा आहे डिस्पर्स डाईज आणि सातवा आहे फूड डाईज. तर बघा हे आहे क्लासिफिकेशन ऑफ डाईज. डाईजचे हे वेगवेगळ्या प्रकार आहेत. तर बघा पहिलं जे आहे ते आहे ऍसिड डाईज. ऍसिड डाईज म्हणजे बघा हा जो समजा डाय आहे इट इज इन्सोल्युबल इन ऍसिड, म्हणजे ऍसिड मध्ये तो काय होतो इन्सोल्युबल आहे. तर बघा हा सुद्धा एक प्रकार आहे कशाचं, डाईचं. तर बघा याचे जे की समजा एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल सुद्धा इथे दिलेलं आहे.
एक ऑरेंज डाईज आहे, ऍसिड ॲलिझारिन आहे, ब्ल्यू डी आहे, त्याच्यानंतर नॅपथॉल येलो डाय, म्हणजे हे याचे एक्झाम्पल आहे. म्हणजे ऍसिड डाईचे एक्झाम्पल अशा पद्धतीने आहे. त्याच्यानंतर हा ऍसिड डाई जो आहे हा इन्सोल्युबल असतो. कशामध्ये? ऍसिडमध्ये. तो जनरली मग तो वॉटरमध्ये सोल्युबल असेलच. त्याच्यानंतर दुसरा आहे बेसिक डाईज. आता हा बेसिक जे काही समजा डाय आहे तो ऍसिडमध्ये सोल्युबल आहे, आणि ऍसिडमध्ये जर समजा तो सोल्युबल असेल तर वॉटरमध्ये तो इन्सोल्युबल असेलच. त्याच्यानंतर बघा याची सुद्धा काही एक्झाम्पल दिलेलं आहे. एक आहे मिथिल व्हायोलेट डाईज, त्याच्यानंतर मॅग्नेटा, त्याच्यानंतर मिथिलीन ब्ल्यू डाईज. म्हणजे बघा अशा पद्धतीने याचे एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे. त्याच्यानंतर बघू आपण मॉडर्न डाईज. मॉडर्न डाईज म्हणजे हा जो समजा डाय आहे हा कॉटन म्हणजे प्रिपरेशन ऑफ कॉटन अँड डाय, म्हणजे डाय आणि कॉटन पासून हा जनरेट झालेला आहे. आणि याचं जे की समजा एक्झाम्पल आहे ॲलिझारिन. त्याच्यानंतर बघा वॅट डाईज. वॅट डाईज म्हणजे बघा हा जो समजा डाय आहे हा इन्सोल्युबल इन वॉटर, म्हणजे वॉटरमध्ये तो काय इन्सोल्युबल आहे, म्हणजेच तो ऍसिडमध्ये काय असेल, हा याच्यामध्ये जर इन्सोल्युबल असेल ऍसिडमध्ये तो जनरली सोल्युबल असेलच. त्याच्यानंतर याचं जे एक्झाम्पल आहे तो इंडिगो डाय आहे. त्याच्यानंतर 5व्या नंबरचा जो डाय आहे तो आहे सल्फर डाईज. आता सल्फर डाईज म्हणजे इट विल बी प्रिपेअर्ड फ्रॉम सल्फर, म्हणजे तो सल्फर पासूनच प्रिपेअर झालेला असेल. परंतु बघा इट इज इन्सोल्युबल इन वॉटर, तो वॉटरमध्ये इन्सोल्युबल आहे, म्हणजे तो एखाद्या ऍसिड किंवा बेसमध्ये तो सोल्युबल असेल. परंतु बघा इथे दिलेलंच आहे की सोल्युबल इन अल्कलाइन सोल्युशन. अल्कलाइन जे काही सोल्युशन असेल त्याच्यामध्ये तो सोल्युबल आहे. त्याच्यानंतर बघा याचे सुद्धा काही एक्झाम्पल दिलेलं आहे. सल्फर ब्लॉक, त्याच्यानंतर ब्राऊन ब्ल्यू, त्याच्यानंतर ग्रीन डाईज. अशा प्रकारे हे म्हणजे सल्फर डायचे काय दिलेलं आहे एक्झाम्पल दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा 6व्या नंबरचा जो डाय आहे तो आहे डिस्पर्स डाईज. म्हणजे बघा याचं दुसरं असं नाव आहे की हा नॉन आयोनिक आहे. याचे सुद्धा काही एक्झाम्पल दिलेलं आहे. एक आहे पॉलिस्टर, त्याच्यानंतर नायलॉन, डिस्पर्स रेड डाय. अशा पद्धतीनं हा 6वा जो काही समजा डिस्पर्स डाईज आहे तो कशा पद्धतीचा आहे, तो नॉन आयोनिक आहे. त्याच्यानंतर शेवटचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे तो आहे फूड डाईज. म्हणजे बघा इट इज नॉन टॉक्झिक इन नेचर, म्हणजे याचं जे काही समजा नेचर आहे तो नॉन टॉक्झिक आहे. तर याचे सुद्धा काही एक्झाम्पल दिलेले आहे. एक आहे ॲझोडाईज आणि इंडिगॉइड्स आणि सॅफ्रॉन. अशा प्रकारे याचे एक्झाम्पल सुद्धा दिलेले आहे. तर बघा हे झालं रिलेव्हंट ऑफ क्लासिफिकेशन ऑफ डाईज. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर बघा इट इज रिलेव्हंट ऑफ काय डाईज. आता डाईजच्या संदर्भामध्ये आपण प्रॉपर्टीज वगैरे बघितले, त्याच्यानंतर त्याचं इंट्रोडक्शन सुद्धा बघितलं, त्याच्यानंतर त्याचे जे काही समजा सेन्सेशन आहे तो सुद्धा म्हणजे आपण इथे कम्प्लीट केलेला आहे. क्लासिफिकेशन सुद्धा कम्प्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपण याच्यामधला दुसरा जो कन्सेप्ट आहे तो आहे ड्रग्स. आता ड्रग्स म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे की ड्रग्सच्या रिलेव्हंट आपण काय बोलू शकतो. तर ड्रग्स म्हणजे बघा एखादा व्यक्तीला जर समजा एखादा म्हणजे डिसीज झालेला असेल तर ऑन द बेसिस ऑफ ड्रग्स दे हॅव रिलीफ फ्रॉम दॅट ड्रग्स. म्हणजे एखाद्या ड्रगनं तो काय होतो, बरा होतो किंवा तो क्युअर होतो. अशा प्रकारचं समजा हे म्हणजे कॉन्सेप्ट आहे. तर याच्यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे की इट इज वेल नोन फॅक्ट दॅट मेनी डिसीजेस आर कॉज्ड बाय इन्व्हेडिंग पॅथोजेनिक ऑर्गॅनिझम लाईक बॅक्टेरिया, प्रोटोझोआ, व्हायरसेस, फंगल इन्फेक्शन. म्हणजे बघा जे काही समजा आता मी जे काही समजा नाव अनाउन्स केलेलं आहे ड्रग्स, समजा बॅक्टेरिया, जे काही समजा व्हायरसेस असेल तर इट विल बी टोटली किल्ड ऑन द बेसिस ऑफ ड्रग. म्हणजे ड्रगच्या माध्यमातून हे सगळे जे काही समजा डिसीज आहे हे डिसीज म्हणजे क्युअर होऊ शकते ऑन द बेसिस ऑफ ड्रग्स. ड्रग्सचे प्रकार सुद्धा भरपूर प्रकार आहे. तर त्याच्यानंतर बघा ड्रग मध्ये जे काही समजा महत्वाचे कन्सेप्ट आहे याच्यामध्ये की हा जो ड्रग आहे हा अतिशय समजा महत्वाचा आहे, कारण की आवर अवरेज लाईफ इट विल बी इम्प्रूव्ड ऑन द बेसिस ऑफ ड्रग. म्हणजे ड्रगच्या माध्यमातून जे काही समजा डिसीज आहे त्या डिसीजला किल केल्यानंतर तो जो म्हणजे पर्सन असेल तो म्हणजे क्युअर होऊ शकतो आणि त्याची जे काही समजा लाईफ आहे ते ऍड होऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ड्रग्स इट विल बी मोस्टली व्हेरी मस्ट इम्पॉर्टंट फॉर ह्युमन ॲज वेल ॲज काय ह्युमन लाईफ ॲज वेल ॲज प्लांट लाईफ असो. म्हणजे बघा जसं समजा हे ड्रग्स समजा म्हणजे ह्युमन बिईंगला महत्वाचं आहे तसंच प्लांट्सला सुद्धा अतिशय महत्वाचं आहे, कारण की हे डिसीज फक्त माणसाईवर होत नाही, ते प्राण्यावर किंवा त्या म्हणजे
वनस्पतीवर सुद्धा म्हणजे रोग होऊ शकतात. ऑन द बेसिस ऑफ ड्रग्स वी हॅव टू काय क्युअर पर्टिक्युलर डिसीज, म्हणजे वेगवेगळे डिसीज जे आहे हे पर्टिक्युलर म्हणजे आपण ड्रगच्या माध्यमातून काय करू शकतो, क्युअर करू शकतो. तर बघा याचं जे की समजा इम्पॉर्टन्स आहे हे कशा पद्धतीनं इथे दिलेलं आहे की इम्पॉर्टन्स ऑफ काय ड्रग्स, इम्पॉर्टन्स ऑफ ड्रग्स. आता सगळ्यांनाच माहित आहे की आताच मी तुम्हाला सांगितलं की हे जे ड्रग्स आहे हे ह्युमन बिंग साठी अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. महत्वाचं जो मटेरियल आहे, महत्वाचा जो काय आहे ड्रग्स आहे. आणि अतिशय समजा म्हणजे जे काही समजा सेन्सिटिव्ह जे काही समजा कंडिशन असेल तर ऑन द बेसिस ऑफ दिस ड्रग्स वी हॅव टू रिमूव्ह फ्रॉम दिस ऑन द बेसिस ऑफ ड्रग. म्हणजे बघा ड्रगच्या माध्यमातून म्हणजे जे काही समजा हार्मफुल जे काही समजा डिसीज असेल, जे काही डेंजरस डिसीज असेल, जसं समजा कॅन्सर आहे, ट्युबरक्युलोसिस आहे, निमोनिया आहे, त्याच्यानंतर म्हणजे खूप म्हणजे फार मोठे मोठे जे काही समजा क्रिटिकल जे काही म्हणजे डिसीज आहे ऑन द बेसिस ऑफ ड्रग्स वी हॅव टू क्युअर, म्हणजे त्याच्या माध्यमातून आपण म्हणजे बरा होऊ शकतो. तर बघा काय म्हटलेलं आहे की फार्मास्युटिकल ड्रग्स यूज डायग्नोसिस क्युअर. म्हणजे बघा जे काही समजा ड्रग जे काही समजा डिसीज असेल त्या ड्रगच्या माध्यमातून म्हणजे आपण चांगल्या पद्धतीनं त्याचं डायग्नोसिस करू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं त्याला म्हणजे बरा सुद्धा करू शकतो, क्युअर सुद्धा होऊ शकतो. असं म्हणजे एक महत्वाचं आहे. ट्रीट ऑर प्रिव्हेंट डिसीज, म्हणजे त्या डिसीज पासून आपण त्याला प्रोटेक्शन देऊ शकतो, हे सुद्धा अतिशय महत्वाचा समजा रोल आहे. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे फार्मास्युटिकल इम्पॉर्टन्स पार्ट ऑफ मेडिकल फील्ड. म्हणजे बघा फार्मास्युटिकल आणि मेडिकल फील्ड मधला हा एक महत्वाचा समजा फॅक्टर आहे. ऑन द बेसिस ऑफ फार्माकोलॉजी फार्मास्युटिकल कंपनीज प्ले व्हायटल रोल फॉर बेटरमेंट ऑफ हेल्थ. म्हणजे बघा कोणतेही समजा म्हणजे ह्युमन बिईंग मध्ये किंवा प्लांट लाईफ मध्ये, अॅनिमल लाईफ मध्ये जर समजा एखादा चांगल्या पद्धतीनं डायग्नोसिस झालं तर ऑन द बेसिस ऑफ ड्रग्स इट विल बी इझिली क्युअर, म्हणजे चांगल्या पद्धतीनं त्याला म्हणजे क्युअर करता येईल आणि त्याला हेल्दी ठेवता येईल ऑन द बेसिस ऑफ ड्रग्स. अजून बघा पुढे काय म्हटलेलं ड्रग्स डिस्कवर्ड अँड ड्रग्स डेव्हलप ऑर कॉम्प्लेक्स अँड एक्सपेन्सिव्ह प्रोसेस अंडरटेकन बाय फार्मास्युटिकल कंपनीज. म्हणजे बघा फार्मास्युटिकल कंपनीनं बरेचसे समजा काहीतरी म्हणजे असे कॉम्प्लेक्स चांगल्या पद्धतीनं कॉम्प्लेक्स तयार केलेला आहे. एक्सपेन्सिव्ह म्हणजे जे काही समजा प्रोसेस आहे ते प्रोसेस सुद्धा म्हणजे त्यांनी अप्लाय करून हे ड्रग्स काय केलेलं आहे तयार केलेलं आहे, फॉर्म केलेला आहे. तर हे जे ड्रग्स आहे अतिशय समजा हा म्हणजे महत्वाचा कन्सेप्ट आहे, महत्वाचा फॅक्टर आहे फॉर ह्युमन लाईफ. रिमेनिंग पार्ट वी हॅव टू डिस्कस लेटर.